बोगस आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. 7 मिनिटांच्या सुनावणीनंतर खरातची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी खरातला 3 वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आजही पोलीस त्यांना कोठडीची मागणी करतील असे वाटत होते, पण पोलिसांनी न्यायालयात कोठडीची मागणी केली नाही. फक्त 7 मिनिटात सुनावणी झाली. कोर्टात आज कुठलाही मोठा युक्तिवाद झाला नाही. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरात जरी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेला तरी त्यांच्या अडचणीत सुटलेल्या नाहीत, कारण SITने पुन्हा यांच्या अटकेसाठी प्लॅन केला आहे. आजची रात्र खरात जेलमध्ये असेल, पण उद्या त्यांची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत होण्याची शक्यता आहे, कारण पोलीस त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अडकवणार असल्याचे समजते. त्यासाठी पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे.